जम्मू काश्मीरमध्ये जो भ्याड दहशतवादी हल्ला तिथल्या पर्यटकावर झाला, त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज भोकर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्याच्या निषेधार्थ आज निवेदन माननीय तहसीलदार व माननीय पोलीस निरीक्षक यांना काँग्रेस कमिटीच्या वतीनं देण्यात आलं। खरं तर हा जो काश्मीरचा हल्ला आहे फक्त काही त्या 26 जणांवरला हल्ला नसून तो संपूर्ण देशावरला हल्ला आहे। आणि अशा परिस्थितीत मागे एकदा पुलवामावर जेव्हा हल्ला झाला तेव्हाही काही गोष्टी समोर आल्या होत्या आणि आजही खरं तर तो हल्लेखोर भारतात कसे आले, त्या सैन्याचा ड्रेस त्यांना कुठून सगळ्या गोष्टी मिळाल्या, साधन साहित्य सामुग्री कुठून मिळाली, या सगळ्या जरी गोष्टी असतील तर ही वेळ आरोप प्रत्यारोप करण्याची नाही, त्याचं भान आम्हाला देखील आहे। त्यामुळे आम्ही सध्या तरी या गोष्टीला कुठल्याही राजकीय त्याला विरोध न करता आमच्या सर्व भारतवासियांची एकच या ठिकाणी या देशाच्या प्रधानमंत्र्याकडून आणि गृहमंत्र्याकडे आमच्या सगळ्यांची एकच विनंती आहे की असे वारंवार जे हल्ले या देशावर होत आहेत, हा हल्ला काय कोण्या हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई किंवा एखाद्या धर्मावर नव्हता, तर हा हल्ला हा देशावरला हल्ला होता। त्यामुळं या हल्ल्याच्या विरोधात संपूर्ण देश एका जुटीनं सर्व धर्मीय या हल्ल्याच्या विरोधात उभं राहिलेले आहेत आणि याच्यातले जे कोणी दहशतवादी असतील आणि याला खतपाणी घालणारा जो पाकिस्तान आहे, या पाकिस्तानला धडा शिकवण्याचं आमच्या सगळ्या भारतवासियांच्या वतीनं आमचं या सरकारकडे एवढंच मागणं आहे की ज्या हल्ला निष्पाप त्या ठिकाणी बळी गेले त्याचा बदला आपण त्या ठिकाणी घ्यावा आणि या प्रसंगात संपूर्ण देश हा या सरकारच्या सोबत उभा आहे। पण त्यांनी सुद्धा त्या हल्ल्याला जोरदार असं प्रत्युत्तर देण्यासाठी त्या ठिकाणी योग्य ती पावलं उचलावी। त्या अनुषंगानं आज भोकर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं निवेदन आमचे तालुकाध्यक्ष गोविंद पाटील गौड असतील, शहराध्यक्ष तौसिफ इनामदार आणि सर्व प्रमुखांच्या उपस्थितीत या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आणि आता तहसीलदारांना आमच्या भावना काँग्रेस कमिटीच्या कळवल्यात, त्यांनी सुद्धा सांगितले की आपल्या भावना निश्चितच लवकरात लवकर आम्ही शासन दरबारी पोहोचू असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। 22 तारखेला पहलगाम या ठिकाणी निष्पाप यात्रेकरूंना अतिरेक्यांनी गोळ्या घालून त्यांची क्रूर हत्या केलेली आहे। या हत्यामध्ये हिंदू, मुस्लिम जाती धर्माचे लोक होते आणि या हल्ल्याला भोकर तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेसच्या वतीनं आम्ही आज निषेध व्यक्त करतो आणि याला हल्ल्यावर जे बी कोणी दोषी असतील, हे जे पाकिस्तानचे लोक म्हणतात, त्या पाकिस्तानच्या लोकांना जशास तसं उत्तर देण्याची ताकद या सरकारला यावी आणि आम्ही काँग्रेस पक्ष त्यांच्या सदैव पाठीशी राहू या घटनेच्या विरोधात। आणि हे जे घटना घडली त्यावेळेस 2 निष्पाप मुस्लिम समाजाचे बी लोक होते, एक घोडेसवार होता आणि एक टेम्पोचा ड्रायव्हर होता, टॅक्सीचा ड्रायव्हर होता। या दोघांचाही त्यांचाही बळी गेलेला आहे, त्यांची हत्या झालेली आहे। आपल्या येथील काही नेते मंडळी महाराष्ट्राचे आताचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी इथून मदत घोषित केली आणि त्यांना घर बांधण्याचं साधन सामुग्री पाठवतो म्हणले, मदत करतो म्हणले, त्यांचं आम्ही स्वागत करतो। तर या गोष्टीला इथंच न थांबता हे जे सरकार चालवणारी जी मंडळी आहे, देशाचे पंतप्रधान असतील किंवा देशाचे गृहमंत्री असतील, या घटनेचा निषेध करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष त्यांच्या या घटनेसाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू। पण योग्य कार्यक्रम, योग्य न्याय मिळाला पाहिजे एवढीच या प्रसंगी मी आशा बाळगतो आणि जे मयत आत्मा झालेले आहेत, जे मयत झालेले आहेत, तिथले मयत कुटुंबियांच्या आत्म्यास स्थिर शांती लाभो एवढी या प्रसंगी आपल्या सर्वांच्या तर्फे श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। आज भोकर तालुका और शहर कांग्रेस की ओर से हमारे खासदार रविंद्र वसंतराव पाटिल चौहान साहब, इनकी इजाज़त से और हमारे नेता दोनों पाटिल कोंडेकर की उपस्थिति में भोकर तालुका और शहर कांग्रेस की तरफ से जम्मू कश्मीर पहलगाम में जो दहशतवादी हमला हुआ, उस हमले के निषेध में हमारे पूरे तालुका शहर कांग्रेस के सभी
अधिकारी हम यहाँ निषेध व्यक्त किए और आने वाले समय में इस हम सरकार से निवेदन करते हैं कि जो वहाँ पर सभी भारतीय जिसका खून हुआ है, सभी भारतीयों को उनके परिवार को अच्छा मुआवजा मिले और जो वहाँ के जो स्थायिक है उनको उनके परिवार को वहाँ पर सरकारी नौकरी उनको मिला जाए, तो हम यही निवेदन करते हैं।